नवरा बायकोच्या बॉन्डिंगबद्दल जर आपण काही पॉईंट्स आपण काढले तर आणि त्याबद्दल जर डिस्कशन तुम्हा दोघांमध्ये जर चालू राहिलं तर दोघांमधलं बॉन्डिंग चांगलं राहील हे असं मला वाटतं. त्यातलं पहिलं सगळ्यात मुख्य कारण हे आहे की एकमेकांच्या बाँड्रीज आपण ठरवल्या पाहिजेत. माझ्या प्रायोरिटीज ह्या आहेत आणि ह्या प्रायोरिटीजपेक्षा जास्त मला ती माझी बाँड्री आहे, त्याच्या आतमध्ये तू नाही आली पाहिजेस. किंवा हिनं जरी सांगितली की माझी बाँड्रीज इथपर्यंत आहेत तर याच्या पुढे तू क्रॉस करू नकोस, अशीच गोष्ट जर सुरुवातीलाच जर ठरली असेल तर मग दोघांमधली वाद कमी होऊ शकतात. दुसरी गोष्ट ही आहे की एकमेकांच्या प्रायोरिटीज डिस्कस केल्या पाहिजेत. मला शिक्षण करायचं आहे, मला नोकरी करायची आहे, मला माझ्या माहेरच्या लोकांना सांभाळायचं आहे, हे जर मुलीनं आधीच सांगून टाकलं आणि मुलानं जर सांगितलं की मलाही माझे आईवडील तेवढेच महत्त्वाचे आहेत, मला माझं करिअर तेवढंच महत्त्वाचं आहे आणि तुझ्या आईवडिलांनी येणं जाणं ठेवावं, खाणं पिणं ठेवावं, पण घरातल्या मोठ्या मोठ्या डिसिजन्समध्ये तुझ्या आईवडिलांनी सल्ला देऊ नये, ह्या एवढंच असं नाही की तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या प्रायोरिटीज आणि बाँड्रीज ह्या तुम्ही फिक्स करा की ह्याच्यामध्ये हा मुद्दा आपल्यामध्ये कधीच येणार नाही. आणि जर त्या प्रकारे जर तुम्ही प्रॉमिसेस पाळणं, फर्स्ट टप्पा आहे बाँड्रीज, दुसरा टप्पा आहे प्रायोरिटीज आणि तिसरा टप्पा आहे प्रॉमिसेस. जे काही प्रॉमिसेस आपण एकमेकांना केलेलं आहे, पहिलेच्या काळामध्ये अगदीच आई रक्ताची शपथ दिली जायची. ती का दिली जायची की मी काहीही करेल पण मी माझं प्रॉमिस तोडणार नाही. आताच्या काळामध्ये आपण त्याला थट्टेमध्ये घेतो, पण लक्षात घ्या आपण दिलेलं प्रॉमिस फुलफिल करणं हे सुद्धा एक चांगल्या बॉन्डिंगचं एक लक्षण आहे.